Good afternoon everybody. Today we have discussed the next articles of drug stability is the order of reaction. आता बघा, आपण पहिल्यांदा काय बघितलं, ड्रग स्टॅबिलिटी म्हणजे काय, त्याच्यामध्ये रेट ऑफ रिॲक्शन बघितला, म्हणजे रिॲक्शनचा रेट बघितला. देन मॉलिक्युलरिटी ऑफ रिॲक्शन बघितले. आता आपण आज काय बघणार आहोत, तर ऑर्डर ऑफ रिॲक्शन. म्हणजे ऑर्डर म्हणजे काय, म्हणजे योग्य क्रम. ऑर्डर म्हटलं योग्य क्रम ऑफ रिॲक्शन. कशाचा, रिॲक्शनचा योग्य क्रम म्हणजे कसा असतो. आता रिॲक्शन आपल्याला माहीत आहे, आपण एखादी रिॲक्शन करतो, मग त्याच्यामध्ये त्याचा ऑर्डर ऑफ रिॲक्शन म्हणजे कशा असतात, म्हणजे त्याचा योग्य क्रम कसा. तर ऑर्डर ऑफ रिॲक्शन इज डिफाइंड ॲज द सम ऑफ द एक्सपोनंट शोज इन रेट लॉ. म्हणजे सम ऑफ द एक्सपोनंट किंवा पॉवर्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन शोज इन द रेट लॉ. म्हणजे काय असतं, ऑर्डर ऑफ रिॲक्शन म्हणजे काय आहे, सम ऑफ द जे एक्सपोनंट असतात त्याची काय असते, सम असतात ते, आणि दिस इज द शो इन द रेट लॉ. आता आपण रेट ऑफ रिॲक्शनमध्ये रेट लॉ बघितलेला आहे. काय आहे रेट लॉ, फॉर एक्झाम्पल इन इक्वेशन 5.1 म्हणजे कुठलं बघितलेलं आपण, रेट लॉचं इक्वेशन कुठलं बघितलं होतं आपण, तर रेट. सो दिस इज द रेट लॉ. म्हणजे बघा, रेट लॉ ऑफ मास ॲक्शनचा आपण हे बघितलं होतं, त्याच्यामध्ये काय सांगितलेलं त्याने. सो दिस इज द इक्वेशन ऑफ रेट लॉ इक्वेशन. ठीक आहे. आता बघा, ऑर्डर ऑफ रिॲक्शनमध्ये आपण काय बघणार आहोत, तर ह्या ऑर्डर ऑफ रिॲक्शनमध्ये द एक्सपोनंट आर बी फॉर द रिॲक्टंट ए अँड बी रिस्पेक्टिवली विथ रिस्पेक्ट टू सिंगल रिॲक्शन. म्हणजे द ऑर्डर ऑफ रिॲक्शन इज ए respect to B and the order of reaction is B and the sum of this exponent that is A plus B is the overall order of the reaction. म्हणजे ऑर्डर ऑफ रिॲक्शन म्हणजे काय, सम ऑफ द एक्सपोनंट म्हणजे काय, सगळ्यांची बेरीज, त्याला काय म्हटलं जातं, रेट ऑफ रिॲक्शन. आता ह्याच्यामध्ये रिॲक्शनमध्ये रिॲक्शन ए अँड रिॲक्शन बी घेतलेले आहे. सो दिस इज द इक्वेशन फॉर, आपण पाठीमागचं म्हणजे रेट ऑफ रिॲक्शन म्हणजे रेट लॉ बघितला होता, म्हणजे लॉ ऑफ मास ॲक्शनचा जो आपण लॉ बघितला होता. सो दिस इज द रेट लॉ. त्याच्यानुसार त्यांनी काय काढलेलं आहे, तर रिॲक्शन बी ए अँड रिॲक्शन बी काढलेलं आहे. मग त्याच्यामध्ये काय, सम ऑफ दिस एक्सपोनंट इज ए प्लस बी इज द ओव्हरऑल ऑर्डर ऑफ द रिॲक्शन. फॉर एक्झाम्पल इज द रेट इक्वेशन. आता बघा, रेट इक्वेशन म्हणजे के डिसोसिएशन H2 और I2 गिव्ज ऑर्डर ऑफ रिॲक्शन इज किती, म्हणजे त्याची ऑर्डर ऑफ रिॲक्शन कशी असणार, 1 + 1 = 2. आणि रेट इक्वेशन म्हणजे कुठलं, आपण जे रेट ऑफ रिॲक्शनच्या ह्याने जे कॅल्क्युलेट केलेलं होतं रेट लॉच्या अकॉर्डिंग टू लॉ ऑफ मास ॲक्शनच्या नुसार जे आपण इक्वेशन केलेलं होतं तो रेट इक्वेशन आलं. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल ऑर्डर ऑफ रिॲक्शनमध्ये दिलेलं आहे की रेट इक्वेशन इज इक्वल टू के NO2 डिसोसिएशन NO2चा स्क्वेअर. म्हणजे ऑर्डर ऑफ रिॲक्शन इज 2 आले, बरोबर. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय दिले त्यांनी, हायड्रोजन आणि आयोडाईडचं दिलेलं आहे, त्याचबरोबर नायट्रोजन ऑक्साईडचं दिलेलं आहे. इन सम केसेस वन ऑफ द रिॲक्टंट इज प्रेझेंट इन 2 एक्सेस अमाऊंट अँड सो दॅट द डिक्रीज इन इट इज कॉन्सन्ट्रेशन इज व्हेरी निग्लिजिबल ड्युरिंग दिस रिॲक्शन. इन सच केसेस द ऑर्डर बिकम्स सुडो ऑर ॲपरंट. म्हणजे काय सांगितलेलं आहे त्यांनी, तर जे वन रिॲक्टंट आहे प्रेझेंट इन 2 एक्सेस अमाऊंट ऑफ त्याच्यामध्ये आहे, आणि त्याच्यामुळे काय होतं आहे, तर ते कॉन्सन्ट्रेशन आहे ते डिक्रीजेस होते. ठीक आहे. सो दिस रिॲक्शन आणि इन दिस केस त्यामुळे काय होतं आहे, तो ऑर्डर बिकम्स कशी होती, सुडो और ॲपरंट असते. ठीक आहे. आता ॲपरंट म्हणजे कशी असते, स्पष्टपणे दिसणारी असते ॲपरंट. ठीक आहे. For example, the hydrolysis of an ester such as ethyl acetate in presence of sodium hydroxide solution is expressed as CS3COO C2H5. म्हणजे कशाचं आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे, हायड्रोलायसिस ऑफ इस्टर अँड इथाइल ॲसिटेट. सो CS3COO C2H5 plus NaOH solution gives the CS3COO Na plus C2H5OH. म्हणजे बघा, रेट इक्वेशन काय आलं, तर रेट इज इक्वल टू डी CS3COO C2H5 रिॲक्टंट प्लस डिवायडेड बाय DT इज इक्वल टू DNaOH डिवायडेड बाय DT. म्हणजे DC/DT. आपण हे काय बघितलं होतं, रेट ऑफ रिॲक्शनचं हे आहे DC/DT.
dt म्हणजे काय, त्याचा टाईम असतो. द रेट ऑफ इक्वेशन रेट इज इक्वल टू के CH3COO C2H5 प्लस डिसोसिएशन NaOH -1. So according to this above rule the order of reaction should be 1 + 1 is equal to 2. म्हणजे since the concentration of sodium hydroxide and water is too high compared to ethyl acetate and decrease of concentration of ethyl acetate is appreciable as the reaction proceeds, and the rate equation is written as rate is equal to K CH3COO C2H5 and the order of reaction is 1 not 2. म्हणजे कशी ऑर्डर ऑफ रिॲक्शन लक्षात ठेवायची, पहिल्या ह्याच्यामध्ये असेल तर 0 ऑर्डर, फर्स्ट ऑर्डर आणि सेकंड ऑर्डर. द फर्स्ट इज द, आता आपण एक्झाम्पल काय घेतलेलं आहे, ईस्टर आणि इथाइल ॲसिटेट घेतलेलं आहे. आता हे इक्वेशननुसार, रेट इक्वेशननुसार बघा काय सांगितलेलं आहे, तर ह्याच्यामध्ये जे सोडियम हायड्रॉक्साईडचं कॉन्सन्ट्रेशन आहे आणि ऑर्डरचं ते कसं आहे, हाय आहे. आणि ते कम्पेअर कशाला केलेलं आहे तर इथाइल ॲसिटेट म्हणजे COO-C2H5. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे तर डिक्रीज ऑफ कॉन्सन्ट्रेशन कशाचं डिक्रीज झालेलं आहे तर इथाइल ॲसिटेटचं. त्यामुळे काय झालेलं आहे बघा, CH3COO-C2H5 जाऊन ग्रुप म्हणजे रिमेन होऊन काय तिथे रिमूव्ह होऊन कुठला ग्रुप आलेला आहे Na म्हणजे सोडियमचा आलेला आहे. ठीक आहे. and then this ethyl acetate is appreciable at the reaction process and the rate equation is written as, मग रेट इक्वेशन काय आलेलं आहे तर K इज इक्वल टू CH3COO-C2H5 आणि NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड आणि CH3COO-C2H5 इथाइल ॲसिटेट. सो आता ह्याच्यामध्ये सांगितलं आहे त्यांनी ऑर्डर ऑफ रिॲक्शन किती असणार आहे ह्याची, मग एकच असणार ना, कारण पहिल्यांदा केलेलं म्हणजे फर्स्ट ह्याच्यामध्ये. सो दिस इज द रेट ऑफ रिॲक्शन इज 1. द रिॲक्शन इज कॉल्ड ॲज सिडो फर्स्ट ऑर्डर. म्हणजे का तर फर्स्ट ऑर्डरवरती त्याचं झालेलं त्यामुळे त्याला काय सिडो फर्स्ट ऑर्डर म्हटलेलं आहे. आणि द ऑर्डर ऑफ रिॲक्शन मे बी 0 ऑर्डर, फर्स्ट ऑर्डर और सेकंड ऑर्डर. म्हणजे ऑर्डर ऑफ रिॲक्शनचे 3 ऑर्डर आहेत, म्हणजे योग्य क्रमाने लावले. आता ऑर्डर म्हटल्यानंतर कसा योग्य क्रम, मग पहिल्यांदा कुठले येणार 0 ऑर्डर, देन सेकंड इज द फर्स्ट ऑर्डर, देन थर्ड इज द सेकंड ऑर्डर. आता बघा पहिले बघा तर फर्स्ट इज द 0 ऑर्डर. आता 0 ऑर्डर म्हणजे बघा काय तर वेन द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन डज नॉट डिपेंड्स ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ इट इज रिॲक्टंट इज कॉल्ड ॲज 0 ऑर्डर रिॲक्शन. म्हणजे आता 0 ऑर्डर रिॲक्शन कशी तुम्ही हे करू शकता तर ज्या केमिकल रिॲक्शनचा रेट कसा असतो कॉन्सन्ट्रेशनवरती डिपेंड्स नसतो त्याच्या रिॲक्टंटला, त्याला काय म्हटलं जातं 0 ऑर्डर रिॲक्शन म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल इज द फेडिंग ऑफ कलर किंवा लॉस ऑफ कलर फॉलो 0 ऑर्डर रिॲक्शन. म्हणजे लेट ॲझम 0 ऑर्डर रिॲक्शन म्हणजे 0 म्हणजे आपण बघितलं याच्यामध्ये मॉलिक्युलॅरिटी रिॲक्शन, मॉलिक्युलॅरिटी ऑफ रिॲक्शनमध्ये बघितलं युनिमॉलिक्युलर, बायमॉलिक्युलर आणि टर्मॉलिक्युलर. आता याच्यामध्ये बघा 0 ऑर्डर रिॲक्शनमध्ये ए म्हणजे आपण मॉलिक्यूल घेतलेला आहे प्लस गिव्स काय आपल्याला डायरेक्ट प्रोडक्ट भेटलेला आहे. सो दिस इज द 0 ऑर्डर रिॲक्शन. द रेट इक्वेशन मे बी कसं लिहिलं जातं तर डी डिसोसिएशन ए डिवायडेड बाय dt इज इक्वल टू K0. म्हणजे बघा ऑन इंटिग्रेटिंग द ॲब इक्वेशन बिटवीन A0 इनिशियल कॉन्सन्ट्रेशन अँड व्हेन टाईम t इज इक्वल टू 0 अँड AT द कॉन्सन्ट्रेशन ॲट द टाईम. ठीक आहे. म्हणजे 0 ऑर्डर रिॲक्शन बघा द ग्राफ ऑफ 0 ऑर्डर रिॲक्शन कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाईम, द प्लॉट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट अगेन्स्ट टाईम. ठीक आहे. म्हणजे कसा त्यांनी प्लॉट केलेला आहे ग्राफ तर कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाईमचा प्लॉट केलेला आहे ग्राफ. मग त्याच्यावरून काय काढलेलं आहे त्यांनी स्लोप काढलेला आहे. स्लोप म्हणजे -K0 काढलेला आहे. तर ते कसं काढलेलं आहे तर समेशन DA इज इक्वल टू -K0 समेशन DT म्हणजे AT अपॉन A0 आणि म्हणजेच AT - A0 इज इक्वल टू K0T म्हणजेच काय येणार AT इज इक्वल टू A0 - K0T. अँड सो धिस इज द रेट ऑफ 0 ऑर्डर रिॲक्शन अँड धिस 0 ऑर्डर रिॲक्शन इज इंडिपेंडंट ऑफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट. म्हणजे ते कॉन्सन्ट्रेशनवरती डिपेंड्स आहे का नाही, कसे आहे इंडिपेंडन्स आहे. मग त्याला कुठली ऑर्डर म्हणायचं तर 0 ऑर्डर रिॲक्शन म्हणायचं. अँड इफ कॉन्सन्ट्रेशन ए इज प्लॉटेड अगेन्स्ट अ टाईम टी अँड द स्लोप ऑफ दिस लाईन वुड बी K0. म्हणजे आपण त्याच्यावरून काय काढतो स्लोप काढतोय कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाईमला कुठल्या रिॲक्शननी तर 0 ऑर्डर रिॲक्शनने. ठीक आहे. सो दिस इज द 0 ऑर्डर रिॲक्शन.
एवढं फक्त लक्षात ठेवायचे की झिरो ऑर्डर रिॲक्शन म्हणजे काय असते, तर ज्या केमिकल रिॲक्शनचा रेट असतो ना ते कॉन्सन्ट्रेशनच्या याच्यावरती डिपेंड्स नसतो, त्याला काय म्हटलं जातं, झिरो ऑर्डर रिॲक्शन म्हटलं जातं. आता ॲपरंट सिडो झिरो ऑर्डर रिॲक्शन, आता याच्यामध्ये झिरो ऑर्डर रिॲक्शनमध्ये सिडो झिरो ऑर्डर किंवा ॲपरंट झिरो ऑर्डर. आता ॲपरंट म्हटल्यानंतर कसं स्पष्टपणे दिसणार आहे, आता कसं स्पष्टपणे दिसणार किंवा सिडो झिरो ऑर्डर रिॲक्शन काय सांगते बघा. तर ॲपरंट झिरो ऑर्डर रिॲक्शन इज जनरली ऑब्झर्व विथ ड्रग्ज डिस्पर्स्ड इन वॉटर, म्हणजे सस्पेन्शन. म्हणजे झिरो ऑर्डर रिॲक्शन कशी ऑब्झर्व करायची, तर जे ड्रग्ज असतात त्याचे डिस्पर्स्ड होतात का नाहीत वॉटरमध्ये, म्हणजेच कुठलं डिस्पर्स्ड इन वॉटर म्हणजे काय, सस्पेन्शन. आणि दीज ड्रग्ज ऑल थ्रू कॉल्ड ॲज इनसोल्युबल इन वॉटर, आणि ते ड्रग्ज जर वॉटरमध्ये इनसोल्युबल असतील, इन डिस्पर्जन कसं होणार, इट गोज इन टू सोल्युशन इवन इन मायनट क्वांटिटी अँड डिकम्पोजिशन ऑफ द ड्रग्स टेक्स प्लेस इन it is solution state, and the drug decomposition in solution state equivalent amount comes into solution phase from suspension, and this concentration of drug in solution remains constant. म्हणजे बघा ॲपरंट किंवा सिडो झिरो ऑर्डर रिॲक्शन काय सांगते, तर ह्याच्यामध्ये काय केलं जातं, ड्रग डिस्पर्स इन वॉटरमध्ये सोल्युबल आहे का नाही ते काय केलं जातं, ऑब्झर्व केलं जातं. आणि हे ऑब्झर्व करण्यासाठी त्याच्यामध्ये डिकम्पोजिशन होतं कशाचं, ड्रगचं. सो दिस कॉन्सन्ट्रेशन ऑफ ड्रग इन सोल्युशन कसं असतं, रिमेन कॉन्स्टंट असतं. म्हणजे बघा ड्रग्ज घेतला आहे सॉलिड, गिव्स द ड्रग इन सोल्युशन, गिव्स द प्रोडक्ट, अँड काय भेटलं, प्रोडक्ट काय भेटला, म्हणजे प्रोडक्ट आपल्याला भेटलेला आहे. म्हणजे आपण काय घेतलं, ड्रग, एखादा सॉलिड ड्रग घेतला तर ड्रग काय करायचा, डिझॉल्व्ड इन सोल्युशन, आणि दिस सोल्युशनमध्ये डिझॉल्व करायचं, आणि गिव्स द प्रोडक्ट काय भेटणार आपल्याला, डिकम्पोजिशन. And the equation for common decomposition reaction where concentration of drug changes with time may be expressed as, म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे, तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ड्रग चेंज करून जे इक्वेशन काढलेलं आहे, तर कसं, डी डिसोसिएशन ए डिवायडेड बाय डी टी इज इक्वल टू के डिसोसिएशन ए. म्हणजे वेअर ए म्हणजे काय, द एअर इज द मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ड्रग्ज रिमेनिंग अनकम्पोज्ड ॲट टाइम टी, अँड के इज द फर्स्ट ऑर्डर रेट कॉन्स्टंट. ठीक आहे. आणि सिन्स द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ड्रग ए डज नॉट चेंज विथ टाईम, म्हणजे काय झालं, जे कॉन्सन्ट्रेशन आहे ड्रगचं त्यांनी टाईम चेंज केलेलं आहे का नाही, तर नो चेंजेस किंवा नॉट चेंज विथ द टाईम. सो दिस इज द के, म्हणजे रेट ऑफ फर्स्ट ऑर्डर रेट कॉन्स्टंट ए इज इक्वल टू के झिरो आला, बरोबर. म्हणजे वेर के झिरो म्हणजे काय आहे, तर रेट कॉन्स्टंट ऑफ झिरो ऑर्डर रिॲक्शनचा रेट कॉन्स्टंट आहे. आणि दिस इक्वेशन कॅन बी रिटन ॲज, म्हणजे हेच इक्वेशन त्यांनी पहिलं इक्वेशन जे डी ए, सो दिस इक्वेशन डी ए डिवायडेड बाय डी टी इज इक्वल टू के मायनस वे, दिस रिॲक्शन इज रिटन ॲज डी ए डिवायडेड बाय डी टी इज इक्वल टू के झिरो आला. सो के झिरो इज द स्लोप. आणि द इक्वेशन ॲपरंट म्हणजे कसं, ते स्पष्टपणे दिसलं की याच्यातनं काय काढलं आपण, स्लोप काढला. स्लोप म्हणजे, सो दिस इज द ॲपरंट, and this equation apparent to respect zero order reaction, and for this is called as the apparent zero order equation. जे आपल्याला झिरो ऑर्डर रिॲक्शन भेटले त्यालाच काय, ॲपरंट झिरो ऑर्डर रिॲक्शन म्हटले जातं. सो दिस इज द ॲपरंट सिडो झिरो ऑर्डर रिॲक्शन. ठीक आहे. म्हणजे बघा काय काय बघितलं आपण, ऑर्डर ऑफ रिॲक्शन. ऑर्डर ऑफ रिॲक्शन म्हणजे काय त्याच्यामध्ये, ठीक आहे. मग त्याच्यामध्ये रिॲक्शनचे ऑर्डर ऑफ रिॲक्शनचे किती टाईप आहेत, 3. झिरो ऑर्डर, फर्स्ट ऑर्डर आणि सेकंड ऑर्डर. म्हणजे ऑर्डर म्हणजे लक्षात ठेवायचं की योग्य क्रम कशाचा, तर रिॲक्शनचा कसा असतो, पहिला असतो तो झिरो ऑर्डर, देन सेकंड फर्स्ट ऑर्डर, आणि देन थर्ड इज द सेकंड ऑर्डर. ठीक आहे. तर दिस इज द इम्पॉर्टंट इन झिरो ऑर्डर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, झिरो ऑर्डर अँड सिडो झिरो ऑर्डर रिॲक्शन किंवा ॲपरंट सिडो झिरो ऑर्डर रिॲक्शन.